आम्ही आज तुम्हाला एक गोष्ट अशी दाखवतोय, सन्माननीय फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहात आपण, आणि आपण आमच्या जिल्ह्या वाशिम जिल्ह्यामध्ये एक सभा घेतली होती। तो व्हिडिओ सुद्धा आज तुम्हाला आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा इथे दाखवणार आहे की शेतकऱ्याच्या 7/12 तुम्हीच बोलला होता। त्या वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही सभा घेतली, तेव्हा तुम्ही भर सभेत सांगितलं होतं साहेब की सरकार आल्यावर काय आपण करणार आहोत। ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्या सर्वांना दाखवतो। तुम्हाला हा व्हिडिओ थोडा कमी ऐकू येईल, आवाज कमी असल्यामुळे, परंतु तुम्हाला 100% ऐकू येईल। आपण प्रयत्न करूया। हा तो व्हिडिओ आहे। आणि एवढंच नाही, आता तर तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे। हा तो व्हिडिओ आहे जो वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा येथे सभा घेतली होती सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना आत्ताच्या। अहो साहेब, तुम्ही तेव्हा सांगितलं होतं आमच्या बापाचा 7/12 कोरा करतोय, शेतकऱ्याचं सरकार आहे, आता शेतकऱ्यावर दडपशाही चालू आहे। आम्ही काल मुंबईत आलो, तुम्ही आम्हाला दडपून टाकण्यासाठी पुरी ताकद लावली का? तर तुम्हाला माहिती होतं की शेतकरी या लागलेत, शेतकरी मागणार काय हेही तुम्हाला माहिती आहे, आणि तुमचा एकमेव ध्येय आहे की शेतकऱ्याला काहीही द्यायचं नाही, 5 वर्ष झुलवत बसायचंय। हीच पद्धत तुम्ही सोयाबीन सोबत केली आमच्या। काय वाईट केलं सोयाबीन सोबत? आणि आमच्या शेतकऱ्याचे कर्जमाफीचे पैसे तुम्हाला द्यायला हरकत काय? माझं म्हणणं नेमका तुमचं आडलं कुठे गोड? तुम्हाला आमचे पैसे द्या वाटत नाहीत, कोट्यावधीचा मंत्र्यासंत्र्यावर खर्च होतो, ह्यो द्या वाटतो, करोडोचा निधी त्यांना वाटायचा तुम्हाला, तोही तुम्हाला द्या वाटतो, परंतु तुम्हाला शेतकऱ्याचे पैसे द्या वाटत नाहीत। हे मात्र तुम्ही चुकीचं करताय साहेब, आणि यासाठी तुम्हाला आम्ही परत एकदा तो व्हिडिओ तुम्हाला सुद्धा ऐकू घालतोय आणि साहेबाला सुद्धा आठवण यावी म्हणून परत एकदा तो व्हिडिओ मी प्ले करतोय तुम्हाला ऐकू यासाठी। भावांनो, हे पुन्हा ऐका ज्यांनी ऐकलं नसेल तो। हा कारंजातला व्हिडिओ आहे भावांनो, हा व्हिडिओ नीट ऐका। कारंजातला व्हिडिओ आहे, मी बाहेरचा नाही। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा इथं सभा झाली होती तेव्हाचा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ नीट ऐका। सरकार आहे, आणि एवढंच नाही, आता तर तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे। हा कारंजातला व्हिडिओ आहे आपल्या। कर्जमाफीवर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते। भावांनो, काय चुकीचं मागतोय आज तुम्ही मला सांगा, व्यक्त व्हा फेसबुक व्हॉट्सअपवर। काय चुकीचं मागतोय आपण यांना? काही चुकीचं मागत नाही आपण आपल्या हक्काचं मागतोय। सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत याची तर तुम्हाला गॅरंटी आलीच असेल। आता जरी कोणाला वाटत असेल फेसबुक व्हॉट्सअपवर कमेंट करणाऱ्याला की माझे नेते हे नाही येतं आणि माझा नेता असा बोलला नाही, त्याला हा व्हिडिओ सुद्धा मी देऊ शकतो, कारण बरेच जण आगाऊपणा करत टाकत राहतात काही त्यांना सुद्धा हा व्हिडिओ देऊ शकतो की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही बोलले होते, आमच्या शेतकऱ्याचे मतं तुम्ही घेतले कर्जमाफीच्या नावावर, आमचा 7/12 कर्जमुक्त झाला पाहिजे, नाहीतर आता तुम्ही एकदा गुन्हे नाही 1000दा गुन्हे दाखल करा, आम्ही थेट मुंबईवर येऊ। तुम्ही पहिल्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं आम्ही 7/12 कोरा करू, आज पहिलं बजेट व्हावं लागलं महाराष्ट्राचं, तरी सुद्धा तुम्ही 7/12 कोरा करायला तयार नाहीत। हे आम्ही कदापि सैन करून घेणार नाहीये। हजारो गुन्हे दाखल करा फडणवीस साहेब, आम्ही तुमच्या अंगावर येणार म्हणजे येणार, मग काय व्हायचं ते होऊ देत, परंतु आमच्या बापाचा 7/12 कोरा होईपर्यंत मात्र आम्ही शांत बसणार नाहीत, हे सुद्धा निश्चितपणाने सांगतो।